अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी विजय मिळवलेला आहे आणि आपण आता जर बघितलं तर आपण त्यांच्या घरामध्ये आहोत। खरं तर हे त्यांचं स्वयंपाकघर आहे, ज्या ठिकाणी जर बघितलं तर त्यांच्या कुटुंबीय जे आहेत तर ते या ठिकाणी कामामध्ये व्यस्त असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। हा विजय या विजयासंदर्भामध्ये या निवडणुकीसंदर्भामध्ये ते त्यांच्याशी बोलणार आहोत। तुमचं काम सध्या सुरू आहे, कसा दिनक्रम असतो आणि ही जी निवडणूक झाली कशी एकंदरीत त्याच्या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया? दररोज आम्ही एक प्रचाराच्या पिरियड मध्ये दररोज सर्वजण सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून डबे वगैरे घेऊन आम्ही सर्वजण घरातून प्रचारासाठी बाहेर पडत होतो। हा दिनक्रम आमचा असाच चालू राहणार आहे, कारण आमदार खासदार झाला तरी आमच्यात काही बदल होणार नाही। हा दिनक्रम आमचा, आम्ही घरगुती सर्व कामं करतो आणि सकाळी आलेल्या माणसांना सुद्धा आम्ही आमच्या हातांचा नाश्ता हे करत असतो। कशी एकंदरीत ही निवडणूक राहिली, कारण प्रचारामध्ये आपण सक्रिय सहभाग घेतलेला होता, कसं एकंदरीत त्या निवडणुकीचं विश्लेषण? ही एक निवडणूक अतिशय सर्वांच्या अस्तित्वाची होती, कारण एक अतिशय आम्हाला प्रचार करत असताना अतिशय आमच्या प्रचार अतिरोध झाले, पण आम्ही त्याला काय हार मानली नाही आणि आम्ही सर्वजण एक अतिशय उत्साहाने प्रचाराला जात होतो आणि कोण काय करणार याच्याकडे आम्ही लक्ष न देता आपल्याला पुढे काय करायचंय हे ध्येय पुढे ठेवून आम्ही सर्वजण प्रचाराला बाहेर पडत होतो। आमदार होते, आता खासदार आहेत, म्हणजे व्याप वाढलेला आहे का कामाचा? अगोदरच घरी कुटुंबाला वेळ देता येत नव्हता, आता आणखीन व्याप वाढलाय। आता याच्या आधी त्यांना कुटुंबाला वेळ देता येत नव्हता, पण आता अजिबातच वेळ देता येणार नाही, कारण आता कधी आम्हाला पाहिलं कधीतरी भेटतं ना असं आम्हाला वाटतं, कारण आता पूर्ण जिल्हा त्यांना पाहायचा आहे। पहिला फक्त नगर पारनेर मतदारसंघ होता, तरी त्यांचं रात्रीचं उशिरा येणं 2-2:30, पुन्हा सकाळी परत 10-11 बाहेर पडला पुन्हा रात्रीचे उशिरा येणार आणि घरातील मुलांना पण ते दिसत नाहीत, कारण ते आले तेव्हा मुलं झोपलेली असतात आणि सकाळी ते झोपले तो पण मुलं शाळेत जाणार। असं आमचा दिनक्रम हा असंच चालू राहील। आणि दुसरी गोष्ट, काय अपेक्षा असणार आहेत काम करताना, कारण खासदार होणार आहेत, दिल्लीला आता ते दिल्लीत जात आहेत, काय नेमक्या अपेक्षा असणार त्यांच्याकडे? त्यांच्या अपेक्षा आम्हाला घरातून तर कोणाला काही त्यांच्याकडून अपेक्षा नसते। त्यांनी पहिल्यापासून सगळ्या समाजासाठी वाहून घेतलेले आहे, त्यामुळे त्यांनी ते समाजसेवाच करतील असं आम्हाला पुढे दिसत आहे। एकंदरीत जर बघितलं तर इतरही सदस्य आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय अपेक्षा आहे, कशी निवडणूक झाली, आपण देखील सक्रिय सहभाग घेतात कुटुंबीय म्हणून? ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि आता इथून पुढे आमचे बंधू हे जे अनेक दिवसांचे प्रश्न निलंबित होते, पाण्याचे असो रस्त्याचे असो, ते पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर राहणार। काय एकंदरीत सांगाल, तुमचा कसा अनुभव होता निवडणुकीच्या काळातला आणि काय अपेक्षा असतील? अनुभव खूप छान होता। सगळे प्रत्येक भागात जनतेचं प्रेम पाहायला भेटलं, कारण नेत्यांना ते किती प्रेम करतात, देव माणूस आहे त्यांच्यासाठी ते। सगळ्यांचं इतकं प्रेम पाहून खूप एनर्जी येते आणि खूप त्यांच्यासाठी करूशी वाटतं। घरी पण सकाळपासून खूप पाहुणे चालू, त्यांच्यासाठी चहा नाश्ता आणि जेवण वगैरे केल्याशिवाय त्यांना आम्ही जाऊन देतो। एकंदरीत जर आपण बघितलं तर कुटुंबीय जे आहे तर ते आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळते। अगदी घरात जे आहे स्वयंपाक घरामध्ये जरी आपण बघितलं तर बसायला सुद्धा जागा नाहीत, अशा साधेपणाच्या कुटुंबामध्ये जे आहे तर ते निलेश लंके यांनी हा विजय जो आहे तर तो प्राप्त केल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील बुंगळ, एबीपी माझा, पारनेर, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।